जुन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे वडस धरण पूर्णपणे भरलेलं आहे आणि वडस धरण पूर्णपणे भरल्यामुळे नदीच्या पात्रात पाणी सोडले. नदीच्या पात्रात पाणी सोडल्यामुळे मीना नदीच्या आजूबाजूच्या ज्या जमिनी नदी लगत आहे त्या जमिनीमध्ये पाणी गेलेलं आहे. आता इथे आपण पाहतोय खोडजमध्ये आहोत. खोडजमध्ये सोबत जे शेतकरी आहेत त्यांचा जनावरांचा जो चारा आहे या चाऱ्यामध्ये संपूर्ण पाणी गेलेलं आहे. चारा खराब होणार आहे. मागच्या वेळेस जो नदीला महापूर आला त्यावेळेस हिवरेला अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी देखील वाहून गेल्या, पिकं वाहून गेली, लोकांचं लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे. अशा प्रकारचं पाणी सोडताना वास्तविक सोशल मीडियावर किंवा दौंडी देऊन ही मंडळी सांगत असतील, परंतु जी पूर नियंत्रण रेषा आहे ती कन्फर्मेशन तिचं करायला हवं. याचं योग्य नियोजन होत नसल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय आणि पूर नियंत्रण रेषेच्या आतमध्ये जर कोणाचं बांधकाम असेल, कोणाची शेती असेल तर ती काढून टाकायला सांगायला हवी किंवा संबंधित शेतकऱ्यांना काळजी घ्यायला सांगायला हवी. आता या ठिकाणी पाणी सोडल्यामुळं या खोडच्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे. मागच्या वेळेला ज्यावेळेस पाणी सोडलं तर अगदी बार वरच्या वरात देखील पाणी आलेलं होतं. त्यांचा ऊस पूर्णपणे गाडून गेलेला होता. आज सुद्धा सकाळी पाणी सोडल्यामुळं शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे. दादा तुमचं काय नाव? बनशी बाबा टेमगिरे. काय तुमच्या शेतामध्ये पाणी गेलंय, हे किती वेळ असं प्रकार घडण्याची? आता ही दुसरी वेळ आहे पाण्याची. पाठीमागच्या वेळेला पण पाणी आलं. साहेब तुम्हाला सांगतो, पाऊस होतोय आपल्याला माहिती आहे का? पाऊस 8 दिवस झाला चालू आहे, 10 दिवस झाला पाऊस चालू आहे. माझ्या म्हणण्याचा उद्देश आहे, अचानक नैसर्गिक उत्पत्ती झाली तर ठीक आहे बा, पण तुम्हाला माहिती 10 दिवस पाऊस चालू आहे. धरण भरले, धरण भरत आले, फुल राहिले 4-5%. तुम्ही काल परवा पाणी सोडायला पाहिजे होतं ना. रात्री अचानक पाऊस झाला त्याच्यामुळे पाणी सोडावं लागलं. नाही, रात्री अचानक नाही पाऊस झाला. पाऊस आता आम्ही बघतो ना. अधिकारी असं सांगतायत सांगतात. मावळामध्ये हो, अधिकारी सांगतात, बरोबर आहे. ते सांगतात ते पाऊस अचानक नाही झालेला, पाऊस 8-10 दिवस झाला पाऊस चालू आहे. आता बरोबर आहे, आपलं धरण भरलेलं आहे. हो 1 ऑगस्ट नंतर पाणी अडवायचं असतं. बरोबर. प्रश्न असा आहे, मुद्दा असा आहे की जुन्नरच्या पश्चिम पट्ट्यामध्ये सगळा आदिवासी पट्टा आहे, डोंगरदरी आहेत, तिकडे पाऊस दररोजचा खूप होतो. बरोबर. पहाटे खूप पाऊस झाल्यामुळं पाणी 10,000 क्युसेक्स वेगाने सोडले असं अधिकारी सांगतायत. माझं म्हणण्याचा उद्देश काय साहेब, पाऊस अचानक नाही झालेला. पाऊस 10-12 दिवस झाला चालूच आहे. धरण भरत आले तर तुम्ही कालला 5,000 क्युसेंची पाणी चालू ठेवायला पाहिजे होतं ना. कालला परवा 2 दिवस पाणी चालू ठेवायचं ना. मध्ये 8 दिवस पाणी चालूच होतं ना. त्यावेळेला कसं काय पाणी सोडलं होतं तुम्ही? त्यावेळेला 8 दिवसापूर्वी पाणी नदी भरून चालली होती. आता खाली पाणी चालू, एवढं पाणी चालू होतं. 1 ऑगस्ट नंतर सगळं पाणी रोखायचं असतं. आणि यात बरोबर आहे ते सगळं म्हणणं तुमचं, पाणी रोखायचं असते. पण तुम्हाला एक नियोजन असलं पाहिजे तुमच्याकडे नियोजन, का बा आता धरण भरत आले बा, आता पाणी थोडं थोडंसं सोडलं पाहिजे. तुम्ही एकदम सोडताय. काल थोडं सोडलं असं माझं वैयक्तिक मत असं आहे का, काल जर 5,000 क्युसेक पाणी सोडलं असं तुम्हाला माहिती आहे, धरणात भरलंय आणि पाऊस चालू आहे, तर तुम्ही थोडं थोडं सोडायला पाहिजे होतं ना. तुम्ही अचानक एकदम एवढं सोडताय आणि 5 मिनिटात पाणी बंद करताय. आता पाणी इथे डोक्यात का पाणी होतं आणि आता 5 मिनिटात पाणी कमी होते असेल. लगेच 5 मिनिटात पाऊस पडून 5 मिनिटात पाणी येतं का? असं काही होत नाही ना. मग तुम्ही तर नियोजन पाहिजे पूर्ण. माझं म्हणण्याचा उद्देश आहे का, पाणी येऊ द्या, नैसर्गिक आहे, त्याच्याबद्दल आमचं दुमत नाही, पण पाणी सोडताना लिमिटेशन पाहिजे. आणि धरण भरत आलं तर आपण आधी तुम्ही शिकलेली माणसं आहेत. आम्ही तरी बहुत शेतकरी माणसं आहे, पण तुम्ही शिकलेली माणसं ते बसवलेत. इंजिनियर आहे तुम्ही, तर मग तुम्ही त्याचं नियोजन व्यवस्थित केलं पाहिजे. तुमचं नियोजन व्यवस्थित नाही असं मला वाटते. आता मागच्या वेळेला जो पाऊस झाला तर तुमचं काय काय नुकसान झालं? आता मागच्या वेळेला पाऊस झाला तर बघा, तुम्हाला सांगतो, हे वरचं पण वावर डोक्यात का पाणी होते वावरामध्ये. आता हा मुलगा आहे, त्यावेळेला आला होता शूटिंगला, आमच्या बांधणी फुटलेली दिसते तुम्हाला, उघडून गेल्या बांधणी बऱ्याचशा. पण पाऊसच तेव्हापासून चालू होता, आम्हाला मशीनने बांधून सुद्धा घालता आली नाही. आज काय नुकसान झालं? आज नुकसान आता तुम्हाला समोर होते, गाजर आहे, शाळू आहे, मकाय पूर्ण बुडून गेलेली आहे. याच्यातून पूर्ण शेंड्याबरोबर पाणी गेले. म्हणजे डोक्यात चारा कसं काढणार? चारच नाही जनावरांना. आता तुम्ही स्वतः बघताय, तुम्ही स्वतः आले ते तुम्ही स्वतः बघितले पाणी एवढं झाले, याच्या शेंड्यावरून पाणी चालू होतं. तर मग आमच्या चारच नाही ना खायला जनावर, दुसऱ्याकडून आणावं घालावं लागेल ना. आता आमच्या शेताला चारा घालताच येत नाही आम्हाला. आता जलसंपदा विभागाच्या काही अंशी ढिसाळ नियोजनामुळे असे प्रकार होत आहेत. शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान होतंय. जर 2-3 दिवसापूर्वी धरण पूर्णपणे भरत आलेलं आहे तर थोडंफार स्पेस ठेवून नंतर पाऊस पडेल, अचानक काय उद्भवलं तर कशा प्रकारे प्रिकॉशन घ्यावं असं सुद्धा जलसंपदा विभागाचं प्लॅनिंग असायला हवं. कुठंतरी नियोजन फसतंय असंच यातून दिसतंय. आता शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये पाणी गेल्यामुळे लोकांचं नुकसान होतंय. ह्या होणाऱ्या नुकसानीला किंवा आता या चाऱ्यामध्ये पाणी गेले, जनावरांना हिरवा चारा काढता येणार नाही, पर्यायी दुधावर परिणाम होईल, शेतकऱ्याला आर्थिक फटका बसणार. याला जबाबदार कोण आहे?
जलसंपदा विभागाचे नारायणगावचे कार्यकारी अभियंता गणेशजी नान्नोर, आपण जरा गांभीर्याने घ्या आणि योग्य नियोजन करा. मीना नदीच्या वरच्या बाजूला म्हणजे मीना नदीवर वळज या ठिकाणी जे धरण आहे, हे धरणाच्या पश्चिमेला मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आहे. त्यामुळं अचानक आलेला पाणी, वाढलेलं पाणी, अचानक आलेला पाऊस याच्यामुळं पाणी सोडत आहेत असं जरी कारण सांगितलं असलं तरी शेतकऱ्यांचं नुकसान होते. याला जबाबदार कोण? आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे जी पूर नियंत्रण रेषा आहे ती सुद्धा कन्फर्म करणं गरजेचं आहे. नदीच्या कडेला म्हणजे जुन्नरच्या हद्दीमधले जे क्षेत्र आहे, संबंधित अधिकाऱ्यांनी त्याचा सर्वे करायला हवा, बाजूच्या शेतकऱ्यांना अलर्ट करायला हवं. उद्या जर यातून काही दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण, असाही प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो. पाठीमागच्या वेळेला पण साहेब याच्यात दाना होता आपला, दाण्याला बाजार होते 7-8 रुपये, अख्खा दाना मास सोडून गेला. किती नुकसान झालं? कमीत कमी 7-8 लाख रुपयाचं नुकसान झालं. बघायला सुद्धा आले नाही, तपास करायला सुद्धा आले नाही, काय झालं शेतकऱ्याचं काय नाही झालं. इथं सगळे येऊन गेले, बघितले, सगळ्या गावाने बघितले पाणी कुठे. या वावरामध्ये आता हा मुलगा होता, यांनी स्वतः शूटिंग केलेली इथं, त्या वरच्या बांध ते खडक दिसतो त्याच्याबरोबर पाणी होतं, म्हणजे ऊसाच्या शेंड्याबरोबर पाणी होतं. 7-8 लाख रुपयाची आमची नुकसान झाली. तरी यांना गांभीर्य नाही काही. आमच्या मोटरी कुठे गेल्यात काय काहीच विचारलं नाही. लाईट सुद्धा चालू ठेवली होती, मी चालू लाईटीमध्ये वायरी कट करून खोकं उपटून वर नेलंय मी, तरी हे विचारायला आलं नाही किंवा यांच्या काय कोणती गोष्ट म्हणजे नियोजन नाही. एवढं पाणी एकदम सोडतं, माणसं वाहून जातील. मग शेळ्या होत्या त्या पुलाच्या तिथं, अख्ख्या शेळ्या पाण्यामध्ये होत्या. आता तुम्ही बघा, आता पाणी कमी केलं म्हणून तुम्हाला दिसणार नाही. आता मी तिथं जाऊन आलो, ते शेळ्या त्यांनी हलवल्यात, वरच्या गोठ्यामध्ये नेल्यात. म्हणजे कुठे शेळ्या पार घरा इतक्या लांब आहेत आपल्या. म्हणजे तुमचं काय नियोजन आहे? बंधारे फुटले, आतापर्यंत बंधाऱ्याकडे आले सुद्धा नाही, डोक्याला पाठ बंधारे खातं. आमचे पाईप तुटून गेले तिथं, कठाडा तुटलाय. समजा उद्या एखादं लहान मुलगा गेलं, मुलांना काही अक्कल नाही एवढी, लहान मुलं जातात त्या बंधारावरून, त्याच्यावरून जातात, काहीच नियोजन नाही यांच्याकडे. पाईप लावले नाही, काय नाही, तसंच पडले आहे तसंच. अजून राम भरोसे काहीच म्हणजे यांचं लक्षच नाही. सांगायचं म्हणजे तात्पर्य का हे गांभीर्याने घेत नाही. हे इशीमध्ये बसलेले सगळे साहेब, यांना शेतकऱ्याचं काही घेणं देणं नाही. शेतकरी मिळाला तरी यांना काही घेणं देणं नाही, आणि शेतकऱ्याला कोणी वाली पण नाही. त्याच्यामुळं काय झालं, आमच्या आता मागच्या वेळेला तुम्हाला 7-7 लाख नुकसान झालं, तरी आपण म्हटलं बा जरा जाऊ द्या, एकदम पाऊस आलाय झाला असेल. पण आता परत तुम्ही तेच करताय ना. तुम्हाला माहिती आहे धरणामध्ये पाऊस पडतोय, 8-10 दिवस झाले पाऊस पडतोय. आम्ही जुन्नर तालुक्यात राहतो. काल मी ओझरमध्ये होतो, उगाच बुरंगाट चालू होतो, बारीक बारीक पाऊस चालू होता. आजही बारीकच चालू आहे. अजूनही शेतीतून बाहेर पाणी नाही पडलं तुमच्या माझ्या सांगतो इकडं, आणि तुम्ही एवढं पाणी सोडताय एकदम. म्हणजे तुमचं नियोजन नाही असं मला वाटतंय. 100% नियोजन यांचं ढिसाळ नियोजन आहे. यांच्याकडं नियोजन नाही, किंवा बघ आपण काय म्हणतो कामाची पद्धत कशी असती. एवढे मोठे अधिकारी तुम्ही असं सहज उत्तर देताय का रात्री पाऊस पडलाय. मग तुम्हाला माहिती पाहिजे ना, काल धरण भरलंय तर तुम्ही थोडंसं सोडा ना, पाणी सोडायला पाहिजे होतं ना. काल परवा पाणी तुम्ही सोडा ना. इथं मी काल होतो खाली खडकावर जाऊन बसलो होतो, पाणीच नव्हतं नदीमध्ये. मग धरण भरलं तर तुम्ही 4-2 क्युसेकने पाणी कमी केलं असतं का? पाणी चालू आहे आता वर, तुम्हाला सांगताय का वरती पाऊस चालू आहे, वरती वडे वाहतात. तर मग तुम्हाला एवढं कल्पना आहे का बा पाणी चालूच राहणार आहे, तर तुम्ही 4-2 क्युसेकने सोडले असतं पाणी, तर आज ही वेळ आली नसती का एवढं पाणी एकदम सोडायची, किंवा आमच्या वावरांनी पाणी गेलं नसतं. म्हणजे नियोजन तुमचं बरोबर नाही असं मला वाटतं. जलसंपदा विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतंय. गणेश नान्नोर साहेब, आपण नव्याने नारायणगावला आलात असं नाही, तर यापूर्वी सुद्धा तुम्ही नारायणगावच्या कार्यालयामध्ये काम केलेलं आहे. आपली जी खालची टीम आहे या टीमला अलर्ट करा, शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही याची खबरदारी घ्या. आणि ज्या ज्या शेतकऱ्यांचं ह्या पुरामुळे नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांच्या पिकाचे पंचनामे करा, त्यांना भरपाई देता येईल का ते पहा. आणि भविष्य काळामध्ये जे पूर नियंत्रण रेषा आहे त्याचं कन्फर्मेशन करा, लोकांना अलर्ट करा. जर उद्या एखादी दुर्घटना घडली त्याला जबाबदार आपण राहाल, याची आपण काळजी घ्याल अशीच अपेक्षा. सुरेश वाणी, विंगर टाइम्स, खोडद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.